नमस्कार, माझं नाव आहे पूजा बनसोडे। माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवूया हैदराबादी चिकन दम बिर्याणी। साधी, सोपी आणि एकदम डिलिशियस अशी ही रेसिपी असणार आहे। शिवाय आपण झटपट अशी ही तयार करूया। यासाठी काय काय लागतं आपण बघूया। बिर्याणी बनवण्यासाठी बघा मी एक बाउल घेतलेला आहे। यामध्ये मी चिकन ॲड करते। अर्धा किलो चिकन हे याला छान असं स्वच्छ साफ आपण धुवून घेतलेलं आहे। आता यामध्ये वरती बघा मी एक मोठा चम्मच अद्रक लसूण पेस्ट टाकते। हळद, लाल तिखट, कश्मीरी लाल मिर्च आहे ही, एक चम्मच मीठ, यासोबत बघा मी खडे मसाले घेतलेले आहे। यामध्ये बघा मी बडी इलायची, छोटी इलायची, दालचिनी, शहाजिरा, कर्णफूल, लवंग, मिरे यामध्ये घेतलेले आहे। सोबतच आपण मी थोडीशी यामध्ये कस्तुरी मेथी ॲड केलेली आहे। आता यामध्ये दही, मला आता छान असं मिक्स करून घेऊया आपण। व्यवस्थित असं हे मॅरिनेशन लागलेलं आहे। त्यामुळे आपण 4 ते 5 तासासाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देतो। चिकन 4 ते 5 तास ठेवल्यानंतर एकदम परफेक्ट असं सेट हे झालेलं आहे। सुरुवातीला आपण राईस पाण्यामध्ये भिजू घालूया। पाच ते 10 मिनिटे यांना भिजू देऊया आपण छान। राईस बॉईल होण्यासाठी बघा मी पाणी ठेवलेलं आहे। पाण्यामध्ये बघा मी 2 तेजपत्ता, हिरवी मिरची, थोडेसे खडे मसाले, बडी इलायची, छोटी इलायची, लवंग आणि दालचिनी ॲड केलेली आहे। यासोबत कोथिंबीर आणि थोडासा पुदिना मी आता ॲड केला आहे। मीठ। दुसरीकडे बघा आपण पॅनमध्ये ऑइल टाकूया। तेल छान गरम झाले। यामध्ये मी आता जिरा आणि शहाजिरा ॲड केलेला आहे। तेजपत्ता, यात मी थोडंसं मीठ ॲड करते। याला छान असं आपल्याला गोल्डन फ्राय करून घ्यायचं आहे। बघा छान उकळी आली। आता यामध्ये आपण राईस ॲड करूया। राईस बघा आपल्याला छान असा हाफ बॉईल करून घ्यायचा आहे।
छान असं बघा आता आपला कांदा होत आलेला आहे. आता यातला मी अर्धा कांदा काढून घेते. अर्ध्याच्या वरती कांदा बघा मी काढून घेतलेला आहे. आता यामध्ये मी आपलं मॅरिनेट केलेलं चिकन ॲड करते. चिकन छान यामध्ये आपल्याला आता परतून घ्यायचं आहे. मी झाकण याला थोडंसं कवर करून घेते. राईस बघा आपला आता छान असा बॉईल झाला. आता आपण याला काढून घेऊया. अशा पद्धतीने बघा तेल सुटेपर्यंत आपण चिकन छान यामध्ये परतून घेतलेलं आहे. आता आपण याला साईडला काढून घेऊया. आता बिर्याणी पातेल्यामध्ये बघा मी सुरुवातीला थोडासा राईस ॲड करते. अशा पद्धतीने यावरती थोडीशी कोथिंबीर आणि कस्तुरी मेथी टाकते. तळलेला कांदा यानंतर मी चिकन यावरती ॲड करते पूर्ण. ऑनियन, पुदिना, कोथिंबीर यामध्ये ॲड करते. आता राहिलेला राईस आपण ॲड करूया. ते बघा मी थोडंसं तूप ॲड करते. परफेक्ट बघा आपली बिर्याणीची लेअर लावून झालीत. आता यावरती मी झाकण ठेवते. ठेवते हे बघा अशा पद्धतीने आपण हे ठेवून दिले. आता यावरती मी थोडंसं वेट ॲड करते म्हणजे की याची वाफ जाणार नाही. 15 मिनटं आपण छान याला लो फ्लेमवर होऊ देऊया. 1-1.5 तास छान आपल्या बिर्याणी झाल्या. आता आपण ओपन करून बघूया. आता तयार झालेली आहे. एकदम परफेक्ट अशी बिर्याणी तयार झालेली आहे. तर अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. लाईक, शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.